तर आज आमच्या बाबाचा सेवानिवृत्ती म्हणजे रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. तर आपण सर्व तिथे जात आहोत. तर चला तुम्ही पण म्हणजे मी पण भाषण देणार आहोत. पाठबीट केले माहीत नाही का. तर बघूया आता तिथे गेल्यावर. पाऊस तर थोडा कमी आहे आणि म्हणजे भाषण बिषण मी पाठ केले पण आता तिथे गेल्यावर समजेल. आणि चला तुम्ही पण. आमच्या आगरी कोली चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता पाऊस बाहेर जरा आणि पावसाचं म्हणजे वातावरण. तर पाऊस नसेल तर किंवा असेल तर बघू आता. तर जरा टायमानं आता बघितलं तर थोडा म्हणजे झाले असं नाही. पोरांचं पण मस्ती म्हणजे असं सकाळीच आमच्या इथं मस्त वाटतं, फ्रेश वाटतं. तर चला मग आता वस्तीला पण नाही गेलो तर पटकन जाऊ आपण. ना मग आता संध्याकाळी आपण हे बघताना इथंच आपल्याला यायचं नक्षत्र म्हणजे असं या हॉलचं नाव. संध्याकाळी आपल्याला इथंच. तर चला आता घरी जाऊ आणि मग पटकन पार्लरवाली पण येणार. तर आमची आता तयारी झाली, काहीच नाही दाखवायला भेटलं पार्लरवाली कारण की पहिले बाबांच्या कामाला जायचा होता. तर आमची चालली गडबड. तर चला पटकन. रिअल बुल पावसाला एवढे गायन सांगला मी तिला. माझी आली तरी या नाही मी पुसली पहिले. आता बाबा त्या वर घातले पुसली. बरं नको ना. तुम्ही थांबता ना. पियुष येतं का. चला मग काय बाहेरची लाईट दीदी तिकडून करा. मी नाही घातलं सगळं. बघा आम्ही चाललो होतो बाबाची रिटायरमेंटला. हॅलो मी रुद्र. मग काय करू. टाइम झाले. ए हे माझा मित्र बघा मित्र. हे बघा ऐकर व्हिडिओ शूटिंग झालं. आणि पहिले आम्ही स्टार्ट करू. आयफोन 17 भाऊ आम्ही स्टार्ट करू. चला सबस्क्राइब करा गाईस. मग तेच ना घरी गाडी बघितली गेली इंग्लिश शब्द बोललो. बाबू बरंच ना. चला आम्ही चाललो आता हॉल मध्ये. चला तर हॉल मध्ये भेटू आपण. मग तिथं बाबाचा ते सत्कार बित्कार करतील. मग म्हणजे आम्हाला जाम टाइम झाला. ते लाईट पण गेलती ना त्याच्यामुळं टाइम झाला. तर आता बाबाच्या कामानं आलो आम्ही. तर जामच पाऊस म्हणजे जामच म्हणजे असं बेंजू ठेवणार होतो आम्ही पण बोलू जामच पाऊस. मग नाही मग तिथंच ऑर्केस्ट्रा ठेवल्या हॉलवर. तर चला बघूया आता पुढं आपण. तर आम्ही चाललो आता इथे कामाला. आम्ही बिचारा बाबा घरात बसणार. तर आम्ही
हे लावा ना. चौरे साहेब तसेच शांताराम म्हात्रे काका यांच्याबद्दल कोणाला दोन शब्द बोलायचे. चौरे साहेबांनी बरेच वर्ष मुख्यालयात काम केलेलं आहे आणि म्हात्रेंनी पाणी खात्यातच काम केलं. आता काम करण्याचा जो त्यांचा अनुभव असतो प्रत्येक ठिकाणी जातो प्रत्येक ठिकाणी तर आजच्या ह्या घडीला माझ्याकडनं त्यांना एवढं सांगितलं त्यांनी जे काही चांगलं काम केलंय ते सगळ्यांसाठी एक स्फूर्ती असते किंवा एक आठवण असते. प्रत्येकाने असं आहे का मला काही जास्त काय बोलायला काय वेळ पण नाही आणि हे पण नाही काय म्हणू पण शकत नाही कारण मी माझ्या एक मिटिंगसाठी तात्काळ जाणार मीटिंग सोडून आलो होतो मी कारण मला तुमचं एक भेट घ्यायची होती. तर उद्यापासून हे माझे कर्मचारी नाही तर माझे कर्मचारी आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे का त्यांनी जसं आजपर्यंत काम केलं उद्या त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी येऊन समोर सांगाव्या. आपण कामावर असू द्या नसू द्या पण त्यांना सहकार्य करणं आपलं काम आहे कारण हे आपला भाग आहे. तर माझी दोघांना पण पुढच्या आयुष्य सुखाचं भरभराटीचं जावं एक माझ्याकडनं दोन्ही फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून मी माझं 2 भाषण संपवतो. जय. तसेच कोणी उपस्थित असलेले व्यक्ती चौरे साहेबांचे नातेवाईक किंवा म्हात्रेंचे नातेवाईक कोणी असतील त्यांना जर कोणते शब्द बोलायचे असतील त्यांनी इथे येऊन बोलावे किंवा जागेवर बोलले तरी चालेल. मी शांताराम म्हात्रे उद्धव काका यांना विनंती करतो की यांनी सुद्धा 2 शब्द बोलावे. सर्वप्रथम अरे इथंच आहे मला स्टाफ आहे मला अडचण या माझ्याकडे आपण सॉल्व करू. काय प्रॉब्लेम नसेल होत या जो कोण काय करत नाही बघा फक्त त्याचा स्टॉक काम होईल. आमच्या या सेवाकृती सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर आणि माझे सहकारी मित्र माझे कुटुंब यांचे प्रथम मी अभिनंदन करतो. आजचा दिवस हा आमच्यासाठी आमच्या दोघांसाठी खास आहे. गेली 30 वर्ष मी या महापालिकेत त्या सेवेत जोडलं गेलो होतो. त्यातून आज मी सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त होत असताना माझ्याकडून कोणाला अपशब्द चुकून वापरले गेले असतील त्यांची मी दिलगिरी व्यक्त करून क्षमा मागतो. आमचे बाबा आहे आदरणीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित सर्व माझे नातेवाईक म्हणजे इथे सर्व आले त्याबद्दल तुमचे मनापासून म्हणजे आभार. आणि आमचे बाबा आमचे बाबांनी म्हणजे कधीच असं आम्ही बोललो ना बाबा एक दिवस नका जाऊ कामाला तरी बाबा कधी म्हणजे असा खाडा कधीच केला नाही. प्रामाणिकपणे आपली नोकरी केली म्हणजे आपली आणि त्याबद्दल मी बाबांनी आरोग्याची काळजी घ्यावी घरात बसवणे बस 2
सन्माननीय उपअभियंता पाणीपुरवठा सुरंजी साहेब यांनी 2 शब्द बोलावेत. आज आमच्या महापालिकेतील आणि जास्तीत जास्त सेवा पाणी पुरवठा खात्यामध्ये बजावलेले शांताराम गौतम मुंडे उर्फ काका यांचा सेवानिवृत्ती समारंभ आहे. तसेच श्री बाळू रोडू चौरे अधीक्षक यांचे सेवानिवृत्ती समारंभ आहे. चौरे साहेबांचा आणि माझा फारसा परिचय नाही, मात्र काका जे आहे त्यांचा आणि आमचा परिचय खूप चांगला आहे. काही बोलली तसंच बेटा, तुझ्या पप्पांना कामाची खूप आवड आहे. सकाळी अगदी टायमाला येणं आणि उशिरापर्यंत थांबून काम पूर्ण करणं हा त्याचा स्वभावच आहे. पाणी खात्यात त्यांनी काम करत असताना प्रत्येक माणसाला बिल गेलं पाहिजे, त्याने बिल भरलं पाहिजे, महापालिकेचा भरणा झाला पाहिजे, ही त्याची भूमिका पहिल्या दिवसापासून. कामाच्या बाबतीत त्यांनी कधीही कुचराई केली नाही. म्हणजे घरचेही काही कार्यक्रम असले तरी प्रसंगी तो त्यांना बाजूला ठेवून पहिले कामावरती येत होता. सन्मानपत्र वाचले का? त्याला देऊ ना. सन्मानपत्राचं वाचन करतो 1 मिनिटामध्ये. यामध्ये मला वाटतं पहिल्यांदा माझ्यासारखं समारंभाचं एक आम्ही बनवून घेतली, आमच्या लोकांनी बनवून घेतली. आई इथं दाब. नाही का पेटा दिला बोला मग गाडी ठेवू का? तुझा बाबा कधी आम्हाला कधी बोलला नाही का? आम्ही दोघं एकत्रच काम करतो. माझं ते मला दावा आहे ना, मला प्रोग्राम आहे म्हणजे तिकडे भजन कीर्तन आहे ना. मला छत्री आपली नाही. आठशे कुठं छत्री आहे ना. हा
माझ्या रियानी कवरी 11 वाजता ओक लागली. घरी चालले बोलता घरी 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 कशाला आरती 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 करायला कशाला आता घरी ऑलवेज करू हलवा हलवा मा घरा कशाला जाता हर्षू पकल संग घडेल के बाबा. अरे बाबा पोहोचले तिथं. नको तर आपण ठेवले नाही पडले असेल तेव्हा. बरबरीलाच जाऊ. तर हॉलमध्ये म्हणजे पोहोचले असं आदरवाडीनंच हॉल आपल्या आदरवाडीचे तिथं नक्षत्र हॉल मस्त आतमधून असं आणि पुढचा कार्यक्रम तो आता म्हणजे व्हिडिओग्राफर आहे ना तो व्हिडिओवाला ठेवणार तर मला पण पाहुणे येतील तर काही शूट नाही करायला भेटणार आणि मस्त असा सेटअप ते बनवलेला आहे. आणि आता म्हणजे असं पुढचा ब्लॉग याच्याने पुढचा पार्ट नंतर बनवू कारण की जाम मोठी म्हणजे व्हिडिओ झाले पण तेवढ्याच आठवणी असतात माणसाला म्हणजे असं सगळं आपण या करता आणि मलाच म्हणजे माहीत नाही व्हिडिओ पिऊनी काढले पण मलाच म्हणजे मीच पूर्ण बघू नाही शकलो असा तर व्हिडिओमार्फत म्हणजे आत्ता मी बघताव आणि मी म्हणजे इकडे गेलोच नाही असं इकडे खाली उतरलोच नाही खाली थोडं वरती गेलो आम्ही फोटो काढलं. तर पुढील कार्यक्रम म्हणजे पार्ट 2 मध्ये बघू आपण. तर चला आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा सोपं आहे. जय आगरी कोली.